हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तुमचं सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आता वाजले आहेत सकाळचे 4:40 आणि आम्ही चाललो आहोत नाशिक त्र्यंबकेश्वर मंदिर गाडीने. तर हे बघा, सर्व रस्ता सुमसाम आहे आणि आम्ही निघालो आहोत आता बाईकने. तर हे बघा, विहान हाय कर. हाय. फर्स्ट टाइम आम्ही लॉंग ड्राईव्ह करून एवढा लांब जात आहोत. विहानचे पप्पा आले बुलेट घेऊन. तर आता खूप एक्सायटेड आहे लॉंग ड्राईव्हसाठी आणि तुम्ही पण आमच्या व्हिडिओ थ्रू चला आमच्यासोबत. आम्ही चाललो आहोत बुलेटने आणि ही गाडी मित्राची आहे. लॉंग ड्राईव्हसाठी खूप चांगली आहे म्हणून आम्ही मागवली आहे. तर बाय. तुम्ही पण तर पूर्ण मंदिरात जाईपर्यंत हा ब्लॉग चालू राहील, तर तुम्हीही पूर्ण माझा व्हिडिओ बघा. खूप गार लागत असल्या कारणाने आम्ही तिघांनी पण मस्तपैकी स्वेटर घातले आणि पूर्ण फेस सुद्धा पॅक केलेला आहे. हा आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि जव्हार त्र्यंबकेश्वर नाशिक रोड जो आहे त्या रूटने आम्ही जाणार आहोत. तर न स्किप करता तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. आम्ही चाय पितोय, नाश्ता करतोय. वाजले 6 वाजलेत ना. आता नाश्ता चालू आहे. नाश्त्यामध्ये घेतलाय समोसा. चाय पियत नाही हा. मी विहान खात बसलाय समोसा. विहान इथे थंडी आहे ना. थंडी आहे, खूप थंडी आहे. हायवेला खूप थंडी लागते. आम्ही गारठलो तिघं पण. त्याच्यासाठी टोपी आणि बांधून ठेवलेलं आहे, तरी सुद्धा खूप थंड लागते. विहानचे हँड ग्लोव्ज. मी मागवलंय कटलेस आणि कटलेस कटिंग करून दिला नव्हता म्हणून रिटर्न दिला. मी बोलले कटिंग करून द्या म्हणून आता कटिंग करून आणत आहेत. खूपच बारीक तुकडे केले आता. चटणी कशी दिसते मी आतंकवादी. विहान सेकंड आतंकवादी. खूप थंडी आहे आणि आम्ही ते थांबलेलो इथे चाय प्यायला. आता नाश्ता करून झाला. सकाळी 3:30 वाजता उठलेलो. सकाळी 3:30 वाजता उठलेलो तर आता 6 वाजता लवकर भूक लागली. नाश्ता केला. 7 वाजले.
9:40 झालेले आहे. आता आपण जाऊया दर्शनाच्या रांगेत उभा राहूया. आणि गर्दी किती आहे किती नाही काय माहिती, आता आतमध्ये गेल्यावरच कळेल. इथे तर पूर्ण खाली आहे, तर पुढे सुद्धा खाली आहे. आता नेक्स्टमध्ये आहेत दिसतात ते माणसं, तर थोडीफारच गर्दी आहे वाटतं. बघा एवढीच गर्दी आहे. तर पाऊणे 1 तासात लाईनीत उभा राहिल्यानंतर आम्हाला दर्शन भेटलेलं आहे. सुट्टीचा दिवस नसल्या कारणाने खूप कमी गर्दी होती आणि खूप छान दर्शन झालं. आम्ही आलो आता दर्शन करून हॉटेलमध्ये जेवायला. व्हेज थाळी चांगली असल्यामुळे अजून एक व्हेज थाळी मागवली. आणि ते पावभाजीमध्ये कांदा देतात तर टमाटर दिले. मी गाडी इथे पार्किंग केलेली, 50 रुपये घेतात इथे पार्किंगचे. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जो कोण नवीन असेल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आम्ही इकडनं दुसऱ्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहोत, तर तो आपल्या व्हिडिओचा सेकंड पार्ट असेल. तर तुम्ही माझा सेकंड पार्टही बघा आणि हाही पूर्ण व्हिडिओ बघा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला लाईक करा, कमेंट करा आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर मला सबस्क्राईब करा. ओके, तर ह्या ब्लॉगला आता इथेच एंड करूया आणि भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईज.